थांब माझ्या बाळा, कुठे पळतोयस सुखाच्या शोधात? बाहेरच्या जगात खूप भरकटलायस ना, पण तुला शांतता मिळाली का? आज हा काही मिनिटांचा संवाद तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या कोपऱ्याबद्दल आहे. तुझं देवघर. तुला वाटतंय ना की तू रोज दिवा लावतोस, अगरबत्ती ओवाळतोस, मग तरीही तुझं मन अस्वस्थ का असतं? घरात शिरल्यावर कटकटी का सुरू होतात? बाळा, तुझ्या देवघरात अशी एक चूक घडतेय जी तुझ्या घराची शांतता गिळून टाकते. आज मी तुला सांगेन की तुझ्या देवघरात नेमकं असं काय आहे जे मी तिथे असूनही तुला माझ्या अस्तित्वाचा अनुभव देत नाही. हा निरोप पडद्यावर सोडू नकोस, कारण आज तुझा हा काही मिनिटांचा वेळ तुझ्या घराचं नंदनवंदन करेल. शेवटपर्यंत थांब, कारण आज मी तुला देवघराचं ते गुप्त रक्षण कवच देणार आहे. बाळा, देवघर म्हणजे फक्त मूर्ती ठेवण्याची जागा नाही, ते तुझ्या घराचं हृदय आहे. जर हृदय धडधडायचं थांबलं तर शरीर मृत होतं. तसंच जर देवघर चुकीच्या पद्धतीने असेल तर वास्तू मृत होते. तू देव्हारा सजवलास, सोन्या चांदीचे दागिने चढवले, पण तिथली स्पंदनं तू कधी तपासली का? तू जेव्हा देवघरासमोर बसतोस तेव्हा तुला शांत वाटतं की तुझे विचार अजून भरकटतात? तुझ्या देवघरात आज अशा काही वस्तू साचल्या आहेत ज्यांची गरज नाही. जुने झालेले फोटो, तुटलेल्या मूर्ती किंवा अनावश्यक गोष्टींचा पसारा. हे सगळं तिथल्या ऊर्जेला ब्लॉक करतं. तुला वाटतंय की देव रागावलाय? नाही बाळा, देव कधीच रागावत नाही, पण तिथली नकारात्मकता तुला माझ्यापर्यंत पोहोचू देत नाही. नीट ऐक, आता मी त्या एका गोष्टीचा उलगडा करणार आहे जी तुझ्या घरातल्या भांडणांचं मूळ कारण आहे. आता एक धक्कादायक सत्य सांगतो. तुझ्या देवघरात तू अशा काही व्यक्तींचे फोटो किंवा अशा काही वस्तू ठेवल्या आहेत ज्या तिथे नसायला हव्या होत्या. अनेकदा आपण भावनेच्या भरात किंवा अज्ञानामुळे देवघराचा वापर खूप विचित्र प्रकारे करतो. तिथे उरलेले अन्न, जुन्या वाती किंवा कोणाचे तरी दुःखद आठवणींचे फोटो, हे सगळं तुझ्या घराची शांती हिरावून घेते. तू जेव्हा दिवा लावतोस तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश त्या नकारात्मक वस्तूंनाही ऊर्जा देतो. म्हणूनच तुला घरात शिरल्यावर जडपणा जाणवतो. तुला रात्री झोप का लागत नाही? कारण तुझ्या देवघरातून निघणारी ऊर्जा आता विस्कळीत झाली आहे. पुढच्या काही मिनिटात मी तुला सांगेन की हे सगळं साफ करून तिथे साक्षात स्वामी कसे अवतरतील. आज आपण तुझ्या घराचं शुद्धीकरण करणार आहोत. बाळा, शांती विकत मिळत नाही, ती निर्माण करावी लागते. तू म्हणतोस, स्वामी, घरात सतत आजारपण का असतं? कारण तुझ्या देवघरातून वाहणारा शांतीचा प्रवाह तू स्वतःच रोखून धरलायस. तिथे तू रागाच्या भरात किंवा घाईघाईत पूजा करतोस. तू माझ्याकडे येतोस ते काहीतरी मागण्यासाठी, पण तू कधी माझ्याशी बोलण्यासाठी आला आहेस का? जेव्हा तू देवघरासमोर बसून फक्त तक्रारी करतोस तेव्हा तिथलं वातावरण तसंच बनतं. आता वेळ आली आहे हे बदलण्याची.
मी तुला आज असं काही करायला सांगणार आहे ज्याने तुझ्या देवघरातून निघणारा एक एक किरण तुझ्या घरातील प्रत्येक दुःख जाळून टाकेल. तू तयार आहेस का? कारण आता मी तुला देवघर मांडणीची आणि पूजनाची खरी पद्धत सांगणार आहे. नीट ऐक बाळा, हे तुला कुणीही सांगणार नाही. उद्या सकाळी तू काय करायचंय? सगळ्यात आधी तुझ्या देवघरातील अनावश्यक गर्दी कमी कर. देवघर हे मोकळं आणि स्वच्छ असायला हवं. मूर्तीची मांडणी अशी कर की प्रत्येक देवाला मोकळा श्वास घेता येईल. तिथे फक्त तेच फोटो ठेव जे तुला प्रेरणा देतात. पूजा करताना देवाला पाणी अर्पण कर आणि ते पाणी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपड. तो केवळ पाण्याचा थेंब नसेल तर ते माझे आशीर्वाद असतील. दिवा लावताना मनात म्हण, हे दीपा, माझ्या घरातील अज्ञानाचा आणि कटकटींचा अंधार दूर कर. आणि सर्वात महत्त्वाचं, दिवसातून किमान 10 मिनिटं देवघरासमोर शांत बसून फक्त माझ्या श्वासाचा आवाज ऐक. तुला जाणवेल की मी तुझ्याशी बोलतोय. ही पद्धत तुझ्या घरातील वादविवाद कायमचे संपवून टाकेल. बाळा, आता शांत हो. तू या काही मिनिटात जे ऐकलंस ते तुझ्या आयुष्याचं अमृत आहे. तू जेव्हा हे उपाय करशील तेव्हा तुझ्या घरात काय घडेल हे आता नीट ऐक. ज्या क्षणी तू देवघर स्वच्छ करून नवीन ऊर्जेने दिवा लावशील त्या क्षणापासून तुझ्या घरातील लोकांचे स्वभाव बदलायला लागतील. भांडणं करणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातील तीव्रता कमी होईल. तुला घराबाहेर गेल्यावर घराची ओढ वाटू लागेल. हीच ती खरी शांती आहे. तुझे अडकलेले पैसे, तुझ्या नोकरीतले त्रास आणि मुलांच्या शिक्षणातले अडथळे, हे सगळं आपोआप दूर व्हायला लागेल. कारण तुझ्या घराचा मुख्य कोपरा म्हणजे देवघर आता माझ्या ताब्यात आहे. आता पूर्ण ताकदीने उभा राहा. तुझ्या मनावरचा तो जडपणा आता गेला आहे. तू या काही मिनिटांच्या प्रदीर्घ संवादात स्वतःला शुद्ध केला आहेस. इथून पुढे तू जिथे पाऊल टाकशील तिथे तुला प्रसन्नता मिळेल. तुझा देव आता फक्त देवाऱ्यात नसेल तर तुझ्या काळजात स्थिर आहे. जा, आता आनंदाने तुझ्या संसाराला नंदनवन कर. तुला कोणाही तांत्रिकाकडे किंवा ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. तुझे स्वामी तुझ्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत. तुझं कल्याण झालं आहे. पूर्ण प्रेमाने आणि श्रद्धेने एकदा म्हण, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या मनात संशय नाही त्यांना हा अनुभव उद्यापासूनच येईल. ज्यांनी हा निरोप शेवटपर्यंत ऐकला त्यांच्या घरातील शांती आता कधीच भंगणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.